नमस्कार, मी भाग्यश्री फाटक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. कालचा दिवस खूपच चांगला होता. जे आकडे बघितले, जे मार्केट बघितलं, त्यावरनं असं वाटलं होतं की फॉरेन इन्व्हेस्टर्सची आज खरेदी असेल. आणि तेच बघायला मिळालं की फॉरेन इन्व्हेस्टर्सची 1463 कोटीची खरेदी आणि डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची सुद्धा खरेदी 2028 कोटीची. आणि एकंदर जे शेअर वाढत होते, लार्ज कॅप शेअर वाढत होते, जी वाढ होती ती सुद्धा 150 रुपये 200 रुपये अशी होती. त्यावरनं एकंदरीत हे लक्षात आलं होतं की फॉरेन इन्व्हेस्टर्सची खरेदी चालू आहे. दिवस खूपच छान गेला. पण त्याचबरोबर काल आणखीन पण बातमी होती आणि त्याला एक पुष्टी मिळाली की रशिया युक्रेन हे जे युद्ध आहे त्याच्या सीज फायरबाबत चर्चा सुरू झाली. 1 महिन्यासाठी सीज फायरसाठी पुतीननी सहमती दर्शवली. त्याच्यामध्ये काही अटींबाबतही चर्चा झाली. ब्लॅक सीवर व्यापारी जी जहाज आहेत त्याच्यावर हल्ला करायचा नाही यावर चर्चा झाली. पण एकंदरीत टेक्नॉलॉजी शेअर्स जे होते ते मात्र काहीसे दबावाखाली होते किंवा मंदीत होते. 12% सेफगार्ड ड्युटी 200 दिवसासाठी लावावी असं DGTRनी सुचवलं आहे. कालच संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की स्वस्तातलं स्टील जे आहे त्याची आयात मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्याचा परिणाम टाटा स्टील आणि JSW स्टील यावर होण्याची शक्यता आहे. तर जर ही सेफगार्ड ड्युटी लावली 12%, तर त्या दोन्ही कंपन्यांना नुकसान न होता फायदाच होऊ शकतो. बजाज ऑटोमध्ये राजीव बजाज यांची MD आणि CEO म्हणून पुन्हा नेमणूक झाली आहे. आणि बजाज ऑटो क्रेडिटमध्ये 1500 कोटी रुपयाची गुंतवणूक केली जाणार आहे. GR इन्फ्रा प्रोजेक्ट यांना नॅशनल हायवे अथॉरिटीकडून 4262 कोटीच्या प्रोजेक्टसाठी LOA मिळाला आहे. झायडस लाईफ यांच्या प्रोस्टेट कॅन्सरवरचं औषध जे आहे ॲपालुटामाइड 60 mg टॅब्लेट्स याला US FDA कडून अंतिम मंजुरी मिळाली आहे. याचं जे मार्केट आहे वार्षिक ते $1099.80 बिलियन मार्केट अमेरिकेमध्ये त्यांना या औषधामुळे मिळेल. इसाफ स्मॉल फायनान्स बँक हे NCD द्वारा म्हणजे नॉन कन्व्हर्टिबल डिबेंचर्स द्वारा निधी उभा करणार आहेत. अल्व्होटेक आणि डॉक्टर रेड्डीज या दोघांनी बायोलॉजिक्स लायसेन्स ॲप्लिकेशन फॉर AVT03 याचा ॲक्सेप्टन्स त्यांना मिळाला आहे असं जाहीर केलं आहे. हे दोन्हीही बायोसिमिलर आहे. वेस्ट लाईफ फूड वर्ल्ड यांच्या अक्षय जटिया यांची CEO म्हणून त्यांना बढती दिली गेली आहे. LIC हेल्थ इन्शुरन्स देणाऱ्या कंपनीमध्ये सिग्निफिकंट स्टेक घेण्याची बोलणी ॲडव्हान्स स्टेजवर आहे असं कंपनीच्या मॅनेजमेंटनी सांगितलं आहे. नजारा
ॲब्सोल्यूट स्पोर्ट्समध्ये 8.97% स्टेक त्यांनी 69 कोटीला घेतला आहे. मोरप्पन लॅब काल शेअर चांगलाच चालला होता, 5 ते 6 रुपये वर होता. मोरप्पन मेडटेक बरोबर त्यांनी करार केलाय. मेडिकल डिव्हायसेस व्यवसाय स्लम्प सेल बेसिसवर ते विकणार आहेत. ज्युनिपर हॉटेल काझीरंगा लँडवर एक 5 स्टार हॉटेल विकसित करण्याचा करार जेनिप्रो बरोबर त्यांनी केलाय. युफ्लेक्स अझरबैजान येथे फ्लेक्स मिडल ईस्टनी एक स्टेप डाऊन सबसिडियरी स्थापन केली आहे. झेन टेक्नॉलॉजी T90 टँक सिम्युलेटर कंटेनराइज्ड ड्रायव्हिंग सिम्युलेटर सिस्टीमसाठी त्यांना 3रं पेटंट मिळालं आहे. महिंद्रा लाईफ महालक्ष्मीमध्ये क्लस्टर रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट त्यांना मिळाला आहे. आज स्टील इंडस्ट्रीवर जास्त जोर असेल, त्याचप्रमाणे काल कॅपिटल गुड्सचे शेअर चांगल्या प्रमाणात वाढत होते म्हणून त्यावरही जोर असेल आणि साखरेचे भाव वाढत आहेत म्हणून 1-2 साखरेचे शेअर पण दिले आहेत. तर आज कुठले शेअर तेजीत राहतील हे बघताना मी आज मंदीचे शेअर दिले नाही. काल मार्केटचा रागरंग पालटलाय असं दिसतंय म्हणून. पण बेसावध राहून चालणार नाही, पूर्णपणे स्थैर्य आलंय असंही म्हणता येणार नाही. मार्केट 1-2 झटके जरूर देईल, आपल्याला सावध राहावं लागेल. बजाज फायनान्स सगळे शेअर तेजीचेच आहेत. तुम्ही होमवर्क करा, तुम्हाला हवं तर ट्रेड घ्या, पण आता पोर्टफोलिओ समोर घेऊन बसा. जे शेअर कमकुवत आहेत त्या शेअरमधून संधी चालून आली आहे, तुम्हाला प्रॉफिट घ्या आणि बाहेर पडा. बजाज फायनान्स, टाटा स्टील, सिमेंट्स, JSW स्टील, स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया, BEL, डॉक्टर रेड्डीज, BPCL, महिंद्रा लाईफ, त्रिवेणी इंजिनिअरिंग, झायडस लाईफ, झेन टेक्नॉलॉजी, सिप्ला, ग्लेनमार्क, ओबेरॉय रिॲलिटी. BPCLनी मात्र हायड्रोजन पॉवर्ड व्हिटॉल एव्हिएशन सिस्टीम ते बनवणार आहेत म्हणून BPCL लिहिलाय. BHEL, LIC, बलरामपूर चिनी, स्टार हेल्थ, इंडिगो, ग्लेनमार्क, पुनावाला फिनकॉर्प. काल पुनावालामध्ये चांगली तेजी होती. कावेरी सीड, HUL, अपार इंडस्ट्री, अल्ट्राटेक, कोलगेट, लॉइड्स मेटल आणि एनर्जी, JSPL, मॅक्स हेल्थ, महाराष्ट्र सीमलेस, IRCTC, ओरिएंटल हॉटेल आणि ओरिएंट इलेक्ट्रॉनिक्स, मोरप्पन लॅब, मिश्र धातू निगम, सोम डिस्टिलियरी. काल सुलावाहिनी आर्ट्सचा शेअर सुद्धा चांगला तेजीत होता. कजारिया सिरॅमिक्स, चोला होल्डिंग. काल टेक्स्टाईलचे शेअरही तेजीत होते म्हणून वर्धमान टेक्स्टाईल. पण आज थोडंसं वाढून मार्केट 1-2-250 पॉईंट वाढून मार्केट सुरुवातीला येईल. पण थोडं मार्केट पडण्याची वाट पहा, म्हणजे बाय ऑन डिप्स करा
आणि तिथे एंट्री घेतली तर ती फायदेशीर ठरू शकते. सुरुवातीला मार्केट तेजीत असताना एंट्री घेऊ नका. पण जरी काल मार्केट तेजीत असलं तरी फॉरेन इन्व्हेस्टर्सची खरेदी आणि शॉर्ट कव्हरिंग दोन्हीचाही तो परिणाम होता. त्यामुळे सावधगिरी अजूनही काही दिवस बाळगणं गरजेचं आहे. जिथपर्यंत आपल्याला एप्रिलचे रिझल्ट चांगले दिसत नाहीत तिथपर्यंत मार्केटला स्थैर्य येणार नाही हे लक्षात घ्या. पण हळूहळू आपले जे कमकुवत शेअर आहेत त्यातून बाहेर पडायचं. चांगल्या शेअरमध्ये सुद्धा प्रॉफिट होत असेल तर भांडवल बाहेर काढून घ्यायचं. म्हणजे पुन्हा मार्केट पडेल जेव्हा तेव्हा आपल्याजवळ गुंतवणुकीसाठी पैसा उपलब्ध होईल. बघा, जपून मार्केट करा. 9:15ला आपल्याला खरं दर्शन काय होत आहे ते बघायचं आहेच. नमस्ते.